अशा प्रकारे नक्की एकदा करून बघा. खूप छान लागतो आणि करायला सुद्धा खूप सोपा आहे. लहान मुलांना हे खूप आवडतो पराठा. नमस्कार. तर आज आपण बनवणार आहोत अंडा मॅगी पराठा. तर त्यासाठी मी इथं एक नूडल्सचं पॉकेट घेतलेलं आहे, म्हणजेच मॅगीचं पॉकेट घेतलेलं आहे. एक पाऊचमधली मॅगी मी काढून घेतलेली आहे. 2 अंडे घेतलेले आहेत, काही भाज्या घेतलेल्या आहेत, थोडीशी पत्ताकोबी घेतलेली आहे कापून, गाजर घेतलेलं आहे थोडंसं, एक मिडियम साईजचा बारीक कांदा कापून घेतलेला आहे, थोडीशी कोथिंबीर, इथं टोमॅटो घेतलेला आहे मी अर्ध छोटंसं कापून, आणि 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. तर सुरुवातीला आपल्याला मॅगी बॉईल करून घ्यायची आहे. 1 कप पाणी उकळायला ठेवलेलं होतं. तर यामध्ये आपल्याला आता मॅगी घालून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला मॅगी मसाला घालायचा आहे 1 पाऊच यामध्ये. आता आपल्याला 2 ते 3 मिनिट ही मॅगी शिजवून घ्यायची आहे. यामधलं पूर्ण पाणी आटेपर्यंत आपल्याला ही मॅगी शिजवून घ्यायची आहे. 2 ते 3 मिनिटात आपली मॅगी व्यवस्थित शिजलेला आहे आणि यामधलं पाणीसुद्धा पूर्ण आटून गेलेलं आहे. तुम्ही बघू शकता यामध्ये थोडंसुद्धा पाणी नाही राहिलेलं, असे ड्राय झालेली आहे मॅगी. तर आता आपण गॅस बंद करून याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे. मॅगी आपली पूर्णपणे थंड झालेली आहे. तर एका बाउलमध्ये काढून घेऊया. त्यानंतर आपल्याला हे पूर्ण भाज्या घालायच्या आहेत. यामध्ये पत्ताकोबी, कोथिंबीर, गाजर, कांदा, टोमॅटो आणि हिरवी मिरची. आता आपल्याला हे पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे. व्यवस्थित यामध्ये भाज्या मिक्स करून घेतलेल्या आहेत. तर आता आपल्याला यामध्ये अंडे फोडून टाकायचे आहेत. मी 2 अंडे घालणार आहे. तुम्हाला जास्त आवडत असेल तर तुम्ही एखादं वाढवू शकता. तर यावरून थोडंसं आपल्याला मीठ घालायचं आहे. आता आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. व्यवस्थित मिक्स करून घेतलेले आहे. तर आता आपला पॅनसुद्धा गरम झालेला आहे. तर आपल्याला त्याचा पराठा बनवायचा आहे. पॅनसुद्धा आपला गरम झालेला आहे. तर याला थोडंसं आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे. आता आपल्याला यावर हे मिश्रण घालायचं आहे मॅगीचं. तुम्ही छोटे मोठे तुमच्या आवडीप्रमाणे बनवू शकता. याला थोडंसं आपल्याला पसरवून घ्यायचं आहे. अशा प्रकारे आता आपल्याला 1 ते 1.5 मिनिट असंच ठेवायचं आहे. नंतर पलटी करायचं आहे. 1 ते 1.5 मिनिट झालेलं आहे. तर आपण याला पलटी करून घेऊया. आपल्याला व्यवस्थित हे पलटी करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे मस्त झालेला आहे आपला अंडा मॅगी पराठा. खायलासुद्धा खूप टेस्टी लागतो. तर खालची बाजूसुद्धा आपल्याला 2 मिनिटासाठी व्यवस्थित भाजून घ्यायची आहे गोल्डन कलर होईपर्यंत. खालची बाजूसुद्धा व्यवस्थित फ्राय झालेली आहे. यामध्ये आपण भरपूर भाज्या घातलेल्या आहेत, त्यामुळे पौष्टिकसुद्धा आहे
आणि टेस्टीसुद्धा खूप लागतो. तर आता आपण हे काढून घेऊया. बाकीचे राहिलेले सुद्धा आपल्याला अशा प्रकारे बनवून घ्यायचे आहेत. बघू शकता तुम्ही, असा मस्त पराठा झालेला आहे. तर बाकीसुद्धा आपल्याला अशा प्रकारे बनवून घ्यायचे आहेत. मस्त आपला गरमागरम अंडा मॅगी पराठा तयार झालेला आहे. खायला खूप टेस्टी लागतो. यामध्ये बऱ्याच आपण भाज्या टाकलेल्या आहेत, पौष्टिकसुद्धा आहे आणि टेस्टीसुद्धा लागतो. तुम्ही सकाळच्या नाश्त्याला किंवा मुलांच्या टिफिनलासुद्धा तुम्ही अशा प्रकारे बनवून देऊ शकता. लहान मुलांना खूप आवडतो. तुम्हाला माझी आजची ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा. माझा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा. माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. बाजूच्या बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळतील. भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा.